सर हा सोलार सापळा आहे, जादूगर सोलार सापळा म्हणून वावर कंपनीचा, जो तुम्ही आहे ना पिकांमध्ये जे कीड नियंत्रण करतो ना आपण, त्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. म्हणजे आत्ता जर बघितलं तर आपल्याला केमिकलचा वापर जास्त करायला लागतो स्प्रेइंगसाठी, तर त्याचा खर्च तुम्ही कमी कसा करू शकताल यासाठी हे बेस्ट प्रोडक्ट आहे. आता तुम्ही चिकट सापळे वगैरे वापरले असेल याच्याआधी, बरोबर, तर त्याचबरोबरीपेक्षा हा का चांगला आहे. जर ती आळी जी असते ना आपल्या पिकावर अटॅक करणारी, त्या आळीचे जे पतंग आहेत, ते पतंग म्हणा किंवा मावा म्हणा, थ्रिप्स म्हणा, फुलकिडे म्हणा किंवा पांढरी माशी, तिचे जे पतंग आहेत ते सगळे याच्यात ट्रॅप होतात. आता याच्यात ट्रॅप कसे होतात माहिती आहे का, याच्यात पाणी घालायचं, पाणी घालून आहे ना नीम ऑइल टाकायचं. केमिकल कोणतं का प्रेफर करत नाही, कारण की आपण पूर्णपणे ऑर्गॅनिकमध्ये काम करतो. जर बायोमध्ये काम करतो तर आपण ह्याच्यात आहे ना नीम ऑइल टाकायला सांगतो. नीम ऑइलनी काय होतं, जे पतंग किंवा कीड जे आहे ते अट्रॅक्ट होते ना, ती याच्यात जे पाणी आणि तेल टाकलेले त्यात चिटकून मरून जाते. त्यांची जर सायकल ब्रेक झाली तर ते अंडे घालत नाही. जर त्यांनी अंडे नाही घेतले तर त्याचा जो प्रादुर्भाव होतो ना मोठ्या प्रमाणात, तो कमी होऊन जातो. त्यामुळे आपल्याला जे पिकाचं नुकसान होतं ते नुकसान पण कमी होतं, शिवाय तुमचा जो नंतरचा जो स्प्रेचा खर्च तो पण कमी होतो. आता हे जर तुम्ही बघितलं तर हे लूर होल्डर आहे. हे जे लूर होल्डर आहे ना, ह्याला तुम्ही लूर लावू शकता, म्हणजे प्रत्येक पिकाप्रमाणे तुम्ही लूर चेंज करू शकता. आता जर बघितलं तर एक हे टोमॅटोसाठी बघितलं, टोमॅटो पिकामध्ये नागाळी येते बघा. नागाळीचे जे पतंग आहेत ना, त्या पतंगाला वासाने अट्रॅक्ट करतात. ह्याच्यात आहे ना ही अशी लाल कलरची जर बघितलं तर अशी एक गंधगोळी येते. जी गंधगोळी आहे ना तुम्ही इथं लावू शकता. जी इथं लावल्यावर वासाने दिवसभर काम करते, वासाने अट्रॅक्ट करून घेते, आणि संध्याकाळच्या वेळेला हा जो लाईट आहे हा अल्ट्राव्हायोलेट रेज याच्यातनं बाहेर पडतात. ह्या जवळपास 150 मीटरपर्यंत जातात. म्हणजे एक अर्धा एकर क्षेत्र हा फक्त एवढा सापळा कव्हर करतो. म्हणजे हा तुम्ही तुमच्या शेताच्या सेंटरला लावताय पिकाच्या, तर जवळपास जो रेडियस आहे 150 मीटरचा, त्या सगळ्यामधली जे किडे आहेत ते अट्रॅक्ट करणार. आणि पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. जर तुम्ही बघितलं तर हा संध्याकाळी फक्त 3.5-4 तास चालेल. ज्यावेळी मित्रकीड आणि शत्रुकीड दोन प्रकारचे किडे असतात, बरोबर. मित्रकीड म्हणजे जी आपल्या पिकासाठी चांगली, शत्रुकीड म्हणजे जी आपल्या पिकाला नाश करते. शत्रुकीड ह्याच्यात फक्त ट्रॅप करायची, तर आपल्याला तो ऑटोमॅटिक 3.5-4 तासाचा बॅकअप दिलेला आहे. 3.5-4 तासानंतर हे ऑटोमॅटिक बंद होणार. त्याचबरोबर आपण काय केलं आहे, आता जर पावसाळा आहे किंवा ढगाळ वातावरण आहे, तर त्या ह्याच्यात तुम्ही म्हणताल हे सोलार चार्ज कसं करणार, त्यासाठी आपण ऑप्शन काय दिलं याला, सी टाईप पोर्ट दिलं. सी टाईप पोर्ट काय करता, जर तुम्ही हे एकदा फुल चार्ज केला तर 4 रात्रीचं तुमचं काम होतं. म्हणजे 4 रात्री तुम्हाला